कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भागूची वाडीमध्ये जाण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन रस्ता बनवला। खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्या रस्त्याबाबत मोठा बोलबाला करण्यात आला, मात्र आज 4 वर्षांनंतर देखील त्या रस्त्यावर डांबर काही पडली नाही। दरम्यान खासदार बारणे यांनी कच्चा रस्ता बनवला पण पक्का रस्ता काही बनवला नाही, अशा भावना भागूची वाडीतील ग्रामस्थ हे व्यक्त करीत आहेत। मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कळंब ग्रामपंचायतीमध्ये भागूची वाडी ही आदिवासी वाडी आहे। मुख्य रस्त्यापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर ही आदिवासी वाडी एका डोंगरावर वसली आहे। 100हून अधिक घरांची लोकवस्ती असलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता। वन जमिनीतून रस्ता बनवण्यासाठी या भागाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वन विभागाची परवानगी आणली आणि भागूची वाडी येथे जाण्यासाठी रस्ता बनवला। डोंगर फोडून लाल मातीतून रस्ता बनवण्यात आल्यानंतर खडीकरण कामासाठी 40 लाखांचा निधी देखील खासदारांनी मंजूर करून घेतला। त्या निधीमधून खडीकरण करून झाल्यावर वाहने भागूची वाडीमध्ये जाऊ लागली, पण त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण होईल या आशेवर राहिलेल्या ग्रामस्थांना 4 वर्षात आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही। डोंगर भाग असल्याने तीव्र चढाव असा बनवण्यात आलेल्या रस्त्यावर करण्यात आलेले खडीकरण केलेला रस्ता पावसात खराब होत असतो। पावसाचे पाणी हे वाडीमधून डोंगरातून रस्त्याने वाहत खाली येते, त्यामुळे खडीकरणासाठी वापरलेली खडी पावसाच्या पाण्यासोबत खाली घरंगळत गेली, तर काही खडी ही रस्त्याच्या आजूबाजूला निघून गेली आहे। खासदार झाल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी वन विभागाची परवानगी आणून भागूची वाडी येथे जाण्यासाठी रस्ता बनवला, त्यामुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित रस्त्यांना आलेला वन विभागाचा अडथळा दूर होईल असे वाटले होते। मात्र भागूची वाडीमधील रस्ता आजही पक्का रस्ता बनवला नाही। त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी खासदारांकडून निधी दिला गेला नाही, त्यामुळे तेथील आदिवासी लोकांच्या नशिबी आजही कच्च्या रस्त्यातून चालण्याची करावी लागणारी कसरत ही कायम आहे। मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर कर्जत तालुक्यात विकास कामे केली नाहीत असा विरोधक ठपका ठेवत आहेत। त्यात आता भागूची वाडी येथे जाण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन रस्ता केला, मात्र पक्का रस्ता खासदार बनवू शकले नाहीत अशी खंत स्थानिक कळंब ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते देखील व्यक्त करीत आहेत। 4 वर्षांपूर्वी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले नाही आणि त्यामुळे दगड बाहेर निघून वाहने चालवणे कठीण होऊन बसले, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना बोरीची वाडी येथून ओलमन भागातून वाहने घेऊन जावे लागते। हा फेरा किमान 8 किलोमीटरचा असून रस्त्याचे डांबरीकरण झाले असते तर तेच आदिवासी लोक अवघ्या 2 मिनिटात वाडीमधून खाली मुरबाड रस्त्यावर आले असते। परिणामी कच्चा रस्ता हा आदिवासी लोकांसाठी काही कामाचा नाही अशी चर्चा निवडणूक काळात सुरू आहे।